एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणजे काय? नॉर्मल जे आहे प्रेग्नन्सीमध्ये गर्भ हा गर्भाशयामध्ये वाढतो, पण एक्टोपिक प्रेग्नन्सीमध्ये हा गर्भ गर्भाशयाच्या बाहेर वाढायला लागतो. फेलोपियन ट्यूब्स, ओव्हरी, ॲबडोमेन म्हणजे पोटामध्ये देखील गर्भाची वाढ होऊ शकते. तर याची कारणं काय असतात? यामध्ये मुख्य कारण आहे की अगोदर काही पेल्विक इन्फेक्शन झालेलं असेल, आयओसीडीचा वापर, IVF द्वारे प्रेग्नन्सी राहिली असेल किंवा अगोदर जर ट्यूबल सर्जरी झालेली असेल तर अशा कारणांमुळे एक्टोपिक प्रेग्नन्सी राहते. याची लक्षणे काय असतात? यामध्ये पिरियड मिस होणं, पोटामध्ये दुखणं, सोनोग्राफी जर केली तर सोनोग्राफीमध्ये बाळ गर्भाशयामध्ये दिसत नाही, बीटा HCG लेव्हल वाढलेले असतात. एक्टोपिक प्रेग्नन्सी ही एक मेडिकल इमर्जन्सी असते, त्यामुळे एक्टोपिक प्रेग्नन्सीचं निदान झालं तर तुम्ही त्वरित तुमच्या डॉक्टरांना दाखवणं हे खूप आवश्यक असतं. याकडे जर दुर्लक्ष केलं तर एक्टोपिक रप्चर होऊन ट्यूब काढण्याचीही गरज भासू शकते.